हॅलो, नमस्कार. आज होता सुट्टीचा दिवस. सुट्टीचा दिवस असल्यामुळे पोरांची टिफिन बनवायची नव्हते, म्हणून मी थोडंसं लेट उठली. लेट उठल्यामुळे कामं पण लेट लेट झाली. मग म्हणाले फटाफट आता स्वयंपाक बनवते. काय बनवू स्वयंपाकात? आता कमी वेळेत होईल असं स्वयंपाक बनवायचा होता. मग म्हणाली स्वयंपाकात आता मसाले भात आणि तडकेवाला वरणच बनवते. आता पॅनमध्ये तेल टाकली. तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकली. जिरे गरम झाले, मग खडे मसाले टाकले आणि कांदे टाकले. कांदे टाकल्यानंतर थोडेसे 4-5 मिरच्या टाकली आणि मीठ टाकून घेतली. टमाटर टाकून घेतली. चवीपुरती मीठ टाकली. सोयाबीनच्या वड्या मी पहिलेच तेलामध्ये तळली होती, त्या टाकल्या. गोबी टाकली आणि गाजर टाकली. ते मिक्स केली. थोडासा 5 मिनिट वाफेवर शिजू दिले आणि या सगळ्या मसाल्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकून त्याला पॅनचं झाकण लावून थोडा वेळ मी शिजू दिली आणि असं माझं झालं भात तयार. आता पुन्हा बाकीचे कामं आवरायचे होते, ते घेतली आवरायला. सगळे कामं झाले आणि आता जेवण करू म्हणाले. तर मग अचानकच असं आमचं डिसाईड झालं की आता चला, खूप दिवस झाले बाहेर कुठं गेलो नाही. मग काय, आता तेच पकडले. जेवण तर तयार झालाच होता, तोच घेतला, एका थैल्यात टाकला आणि निघालो आम्ही. गावाच्या थोड्याशा लांबीवर एक निसर्गरम्य ठिकाण आहे, तिथं पोचलो आणि खूप वातावरण इतका मस्त होता, सुंदर नजारा दिसत होता. तर अशी दिखाव्याची मजा घेतली. पोरांनी पण खूप मस्ती केले, खेळले तिथे. आणि आता मग झाली जेवण करायची वेळ. जेवण करून घेतलो आम्ही आणि फोटो वगैरे काढून तिथून मग निघालो. तसं तर आम्हाला घरातूनच निघायला खूप उशीर झालेला होता. अचानकपणे आम्ही ट्रिप काढलेली होती त्याच्यामुळे. पण खूप मजा आली. मग पोरांना पण खूप मजा आलेली होती. कसं आहे ना, रोज रोज घरातलेच कामं होते आणि घरातच राहून राहून कंटाळा पण येते. त्यामुळे मला कुठं चाल म्हणाले तर मी तर अगदी रेडीच राहते. मग आता आम्ही मौजमस्ती करून तिथून निघालो. असा हा आहे तिथला निसर्गरम्य. एक साईडने आहे मोठा तलाव आणि दुसऱ्या साईडने आहे नुसत्या खाई. ते म्हणतात ना, एक तरफ कुवा एक तरफ खाई, तशातलंच होतं आहे. असा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला? चला तर मग भेटू नवीन ब्लॉगमध्ये.